हिंगणगाव येथे शिकते। मी आज तुमच्या समोर माझे विचार मांडणार आहे। देशातील तरुणांमध्ये राष्ट्राभिमान रुजावा, त्यांच्यातील सामाजिक सांस्कृतिक जाणीवा प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने प्रेरित होऊन राष्ट्रीय सेवा दल सातत्याने काम करत आहे। आज जाती धर्माचा विखार वाढत असताना समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी सेवा दलांसारख्या राष्ट्र उभारणी करणाऱ्या संघटनेनं पुढे येणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आम्हा तरुणाईला वाटते। या राज्यामध्ये समतावादी समाज निर्मिती व्हावी यासाठी फुले, शाहू, आंबेडकर महाराज, सयाजीराव गायकवाड, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांनी आपल्या जीवाचं रान केलं। या महामानवांनी तुमचं माझं जीवन फुलवण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं। माझी सावित्रीबाई माझ्यासाठी खऱ्या अर्थानं रिअल हिरो आहे। आमच्या ज्योतिबा मागे खंबीरपणे उभे राहण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं। ज्या काळामध्ये स्त्रियांना घराबाहेर निघणेही कठीण होते त्या काळात महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या साऊला सातत्यानं प्रेरणा देण्याचं काम अविरतपणे केलं। ही गोष्ट मला अतिशय प्रेरणादायी वाटते। आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे। ही कथा काही राजा राणीची नाही, ही कथा काही काल्पनिकही नाही, ही कथा मी रचलेली नाही, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य स्त्रीच्या असामान्य कर्तृत्वाची कथा आहे। तुमच्या माझ्यासारख्या सामान्य स्त्रीच्या असामान्य कर्तृत्वाची ही कथा आहे। 3 जानेवारी 1831 ला त्यांचा जन्म झाला। आता तुम्हाला समजलेच असेल मी कोणाबद्दल बोलणार आहे। अगदी बरोबर, मी आपल्या मायेविषयी बोलणार आहे, सावित्रीबाई विषयी बोलणार आहे। सावित्रीबाई सर्वसाधारणपणे सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली एवढी माहिती आपल्याला सावित्रीबाईंबद्दल असते, म्हणजे सावित्री ज्योतिबा दोघांनी। कारण ही नावे अशी आहे की कोणत्याही कामात एकटे ज्योतिबांचे नाव घेऊन चालणार नाही, म्हणून सावित्री ज्योतिबा हे एक एकत्र नाव आहे। चला तर बघू ज्योतिबांच्या मनामध्ये मुलींना शिकवण्याची संकल्पना का निर्माण झाली असावी। ज्योतिबा अभ्यास करत होते, वेगवेगळे पुस्तक वाचत, त्यांना नवनवीन प्रश्न पडत। सगळी माणसं सारखी, मग दलितांसाठी नियम वेगळे, स्त्रियांसाठी नियम वेगळे, ब्राह्मण, भूतलावरील देव हे नियम नक्कीच परमेश्वराने ठरवलेले नसतील, हे मानव निर्मित आहे, हा अन्याय आहे, हे चित्र बदलले पाहिजे असा विचार सतत ज्योतिबांच्या मनात येत होता। ज्योतिबांच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीतील किस्सा तर आपल्या सर्वांना आठवत असेल। या प्रसंगाने ज्योतिबांचा संताप झालेला होता आणि त्या संतापाच्या उद्रेकातूनच क्रांतीची ज्योत पेटली। मी हे संपवणार, हे अडवणार, ही गुलामगिरी मला मान्य नाही, श्रेष्ठ कनिष्ठता मला मान्य नाही, तयाला सुरंग लावल्याशिवाय मी राहणार नाही। आणि याचे मूळ कारण अज्ञान, अशिक्षितपणा, म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षणाची सुरुवात करायची। या जात व्यवस्थेचा सर्वात शेवट शूद्र व शूद्रांत पण अतिशूद्र स्त्री आहे, म्हणून स्त्रियांना शिकवायचे आणि स्त्रियांना शिकवायचे असेल तर त्याची सुरुवात आधी घरापासून करायची। आणि अशा पद्धतीने सावित्रीबाईंची घरातच शाळा सुरू झाली। जशी जाती उतरंड होती तशीच त्या काळात केशवपण, बालविवाह, पुनर्विवाह पद्धती नसल्याने आयुष्यभर आलेले वैधव्य त्या स्त्रियांना सहन करावे लागत होते। मात्र ज्योतिबारावांना खात्री होती की स्त्रिया शिकल्या तर त्या वाचन लिखाण करू शकतील आणि त्यांना अन्यायाला विरोध करण्याची ताकद आपोआप येईल। ते म्हणायचे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त खचले आणि एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले। ते एवढ्यावरच थांबणार नव्हते तर त्यांनी केशवेपण पद्धतीला देखील विरोध केला। गळ्यातील मंगळसूत्र काढून, कपाळावरील कुंकू पुसून, डोक्यावरचे केस काढण्यासाठी त्या बाईला न्हाव्यासमोर उभं केलं जाईल। त्यावेळी ती बाई गुराढोरांसारखी रडे, विनवणी करे, पण प्रथा परंपरांचा जबरदस्त पगडा, भीती, अशिक्षित असल्याने त्या बाईला त्यापुढे काहीच करावे लागत नव्हते। त्यावेळी सावित्रीबाईंनी ज्योतिबांना विनंती करून मुंबई, पुणे ठिकाणी न्हाव्यांची सभा बोलावली आणि ह्या स्त्रिया आपल्या बहिणी आहेत, त्यांच्या डोक्यावर वस्तारा चालवणे पाप आहे असे आवाहन केले। न्हावी समाजाला ते पटले, त्यांनी केशवपन करण्यास नकार दिला आणि त्यावेळी केलेल्या या न्हावी समाजाच्या मानवतावादी कामाला सलाम करावा वाटतो। सावित्रीबाई यांचा मनाचा मोठेपणा हा गगनचुंबी होता, तो जातीपुरता मर्यादित नव्हता। चला तर म्हणूया, लेकी आम्ही सावित्रीच्या, ना कुठल्या जातीच्या, ना कुठल्या धर्माच्या, ना कुठल्या पंथाच्या, वसा हा टाकणार नाही, मागे आता राहणार नाही। स्त्री शिक्षणाला प्रेरणा देणारे, पुढे नेणारे सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचे योगदान राष्ट्र सेवा दल कधीच विसरत नाही, त्याचा मला देखील अभिमान आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद।